श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण साडीपासून खूप सुंदर असा ड्रेस तयार करणार आहोत। त्यासाठी मी कटिंग केलेली आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, ही साडी घेतलेली आहे मी। याला अशी किनार आहे गोल्डन कलरची, आणि ही गळपट्टीसाठी कापड घेतलेला आहे। ही बाही घेतलेली आहे। बाही आपण लांब शिवणार आहोत। हे पहा, याची उंची आपण 14 इंच घेतलेली आहे व छाती घेर 32 इंच आहे। 32चा चौथा भाग 8 इंच घेऊन त्यामध्ये 2 इंच मिळवलेले आहे। 10 इंचाची आपली कटिंग आहे व खालचा घेर हा आपला 33 इंचाचा आहे। बाही आपली 12 इंचाची आहे। चला तर आपण शिवूया। हे पहा, याला साडीचेच कापड आपण जोडून घेतलेलं आहे। आपण आता याला एक एक टक्स देऊन घ्यायचा आहे। आपण ड्रेसच्या फ्रॉकच्या पुढच्या साईडला 2 टक्स देणार आहोत व मागच्या साईडला सुद्धा 2 टक्स द्यायचे आहेत। हे पहा असे। आता आपण याला गळपट्टी बसून घ्यायची आहे। खूप सुंदर असा आपण आज ड्रेस शिवत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे तुम्हाला यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात येतील। हे पहा, ही अशी आपण गळपट्टी बसून घ्यायची आहे। हिला डबल फोल्ड करायचे आहे, म्हणजे याचे दागे निघत नाहीत। आता आपण हिला पलटी करून घ्यायची आहे। हे पहा असं। मैत्रिणींनो, आपल्याकडे जी कोणती साडी असेल तिला आपण अस्तर लावून ड्रेस शिवला तरी बरेच दिवस टिकतो, व साडी थोडी पातळ असेल किंवा जाड असेल, जाड साडी असेल तर आपण त्याच साडीचं डबल कापड वापरलं तरीही व्यवस्थित होऊन जाते, लवकर खराब होत नाही ड्रेस। हे पहा, मागच्या साईडलाही मी तसेच गळपट्टी बसून घेत आहे व 2 टक्स देऊन घेतलेले आहेत। हा पात्राचा भाग आहे। याची मी डिझाईन वरच्या भागाला कटिंग त्याच्यामध्ये केली आहे पदरामध्ये, व खालच्या भागाला साडीचा पूर्ण घेर घेतलेला आहे। साडीचे कापड आपण वापरलेले आहे। पदराचे कापड ड्रेसच्या वरच्या भागाला इथे वापरत आहोत। खूप सुंदर अशी ही आपली घेरदार फ्रॉक शिवून होणार आहे। हे पहा, आपण इथे डबल टिप देऊन घेतली। आता आपण याला हे दोन्ही भाग आपले शिवून झालेले आहेत। खालच्या भागासाठी आपण याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चुन्या जवळ द्या, लांब द्या। वरच्या भागाचं जे अंतर आहे तेवढंच आपलं ह्या खालच्या भागाचं चुन्या देऊन अंतर राहिलं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला कापड वगैरे कट करावं लागत नाही आणि एक्स्ट्राचं सुद्धा कापड होत नाही। खूप सोप्या पद्धतीने मी हा ड्रेस तुम्हाला शिवून दाखवत आहे। हे पहा, हे कापड जास्त आहे, आपण अजून 2 चुन्या देऊन घ्यायच्या व अंतर पाहायचं। हे अंतर बरोबर आहे। आपण आता चुन्या दिलेलं कापड वरच्या भागाला जोडून घेऊया। हे पहा, हे असं जोडून घ्यायचं आहे। खूप पटकन असा हा घेरदार फ्रॉक आपला शिवून होतो। अम्ब्रेला फ्रॉक सुद्धा याला म्हणतात। हे पहा, हा वरचा भाग एक भाग आपला पुढचा भाग शिवून झाला आहे। त्याच पद्धतीने आपण हा मागचा भाग शिवून घेत आहोत। याला सुद्धा चुन्या देऊन घेतलेल्या आहेत। आता आपण मागच्या भागाला घेर जोडून घेऊया। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे ताटावरचे रुमाल, वेगवेगळ्या प्रकारची तोरणे दाखवलेली आहेत। कवडीचे तोरण, आंब्याच्या पानाचे तोरण, याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा, पुढचा व मागचा भाग आपण एकमेकांवर ठेवून शोल्डर जॉईंट करून घेत आहोत। खूप सुंदर असा हा फ्रॉक आज मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे। खूप सोप्या पद्धतीने याची कटिंगसुद्धा खूप सोपी आहे। याची गळा रुंदी 2.5 घेतलेली आहे व शोल्डर आपण 6 घेतलेला आहे। मुंढा घेरसुद्धा 6च घेतलेला आहे। आपण ब्लाऊजची जशी कटिंग करतो त्याच पद्धतीने वरच्या भागाची कटिंग केलेली आहे। हे पहा, आपण आता याला बाई बसूया। पण याची बाईला आपण चुन्या देऊन घ्यायच्या आहेत। चुन्याची बाई आपण शिवणार आहोत, फुग्याची बाई। हे पहा, यासाठी मी येथे चुन्या देऊन घेत आहे। खूप पटकन अशी ही बाई शिवून होते आपली। ब्लाऊजसाठी सुद्धा आपण या पद्धतीने बाई शिवू शकतो। हे पहा, एक साईडच्या ह्या चुन्या देऊन झालेल्या आहेत। आता आपण दुसऱ्या साईडच्या चुन्या देऊन घेऊया। हे पहा, हे अशा आपण चुन्या देऊन घेतलेल्या आहेत। चला तर आपण आता बाई बसूया। बाईला पुढची मागची बाजू बघून बाई बसवायची। खोलगट भाग हा पुढच्या बाजूला आला पाहिजे आणि उंच भाग हा मागच्या बाजूला आला पाहिजे, म्हणजे आपल्याला बाई व्यवस्थित बसते। ड्रेसची असो किंवा ब्लाऊजची असो, ड्रेस व ब्लाऊज व्यवस्थित बसतात।
फिटिंगला व त्याची फिनिशिंगसुद्धा छान येते। हे पहा, हे आपण जसे ब्लाऊजला बाई बसवून घेतो त्याच पद्धतीने इथे बाई शिवून घ्यायची आहे। याच्या चुन्यासुद्धा खूप सुंदर आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आपण दुसऱ्या साईडला आता त्याच पद्धतीने चुन्या मारून घेतलेल्या आहेत, टिपा देऊन घेतलेल्या आहेत। आता ही सुद्धा बाई आपण शिवून घ्यायची आहे। हा फ्रॉक खूप पटकन शिवून होतो, लहान मुलींसाठी शिवा किंवा स्वतःसाठी शिवा किंवा मोठ्या मुलींसाठी शिवा, खूप छान दिसतो। फिनिशिंग याची खूप छान येते। पूर्ण टॉप शिवून झाल्यानंतर न पहा, आता आपण याला डबल टिप देऊन घेत आहोत बाहीला, म्हणजे याचे दागे वगैरे निघत नाही आणि लवकर फाटत नाही। ही साडी जाड आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण याला फिटिंग करून घेऊया। आपण सरळ फिटिंग करून घ्यायची आहे। हे पहा, हा वरचा मागचा पुढचा मागचा भाग घेतलेला आहे आपण, आणि आता आपण इथे ड्रेसला फिटिंग करायची आहे। या ड्रेसविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देईल। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा। हे पहा, हे असे आपण एकसारखी व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे। खूप सुंदर असा टॉप आज मी तुम्हाला शिवून दाखवलेला आहे। आजचा हा टॉप तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हे पहा, दोन्ही साईडने आपण ही अशी फिटिंग करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे देखील व्हिडिओ दाखवलेले आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ नक्की पहा। चॅनलला एकदा नक्की भेट द्या। हे पहा, हे आपण दुसऱ्या साईडला सुद्धा फिटिंग करून घेतलेली आहे। आपला हा टॉप खूप सुंदर असा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। एकदम घेरदार असा हा टॉप आपण तयार केलेला आहे। आजचा हा ड्रेसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। तुम्ही या मापाव छोट्या मुलींचा सुद्धा टॉप शिवू शकता, खूप पटकन असा हा टॉप शिवून होतो। हे पहा, या पद्धतीने हा टॉप आपण शिवलेला आहे। बाईच्या फुगे वगैरे तुम्ही बघू शकता, चुन्या खूप छान आल्यात, फुगा बाई याची शिवलेली आहे। हा टॉप असा आपला शिवून झालेला आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।